झालेला आहे. राहुल भोईर वेलकम, खूप खूप स्वागत आहे. मॅन फ्रॉम मालेरे कल्याण डोंबिवलीचा बुलंद आवाज आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. तत्पूर्वी विष्णू पाटील मैदानाच्या आतमध्ये आणि सुवर्ण संदेश संतोष पाटील फॅन ग्रुप आनंद एंटरप्राइजेसचे मालक आनंद पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर मित्रांनो दुसरा सामना सुरू होणार आहे, तो म्हणजे अनिल सदाशिव पाटील यांचा संघ आहे श्रुती एंटरप्राइजेस संघ. या संघाने नाणेफेक जिंकून संघ कर्णधाराने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि महादेवी ट्रान्सपोर्ट म्हणजे धर्मेंद्र लक्ष्मण पाटील तर हे संभाजी लक्ष्मण पाटील यांचा संघ या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. क्षेत्ररक्षणी लावलं जात आहे. एसटी रक्षक आधी एसटीच्या थोडासा दूर आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ हे ऑफ साईडला क्षेत्ररक्षण आहे. ऑन साईडला जर आपण बघितलं शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट, एक मिड ऑन आणि दोन क्षेत्ररक्षक जे आहेत, कारण पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे अगदी बरोबर आमच्या समालोचक कक्षासमोर आणि एक व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेश्वर क्षेत्ररक्षक असंही क्षेत्ररक्षण आहे. थोडासा वाईडिश पोझिशनला आहे मिड विकेटच्या. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतोय मनोज. पहिला चेंडू ओव्हर पिच चेंडू होता, थोडासा उजव्या एसटीच्या वाईड यॉर्कर चेंडू होता. चेंडू सरळ निघून जातो एसटी रक्षकाच्या हातात. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती झालेली आहे. सलामी जोडी खेळपट्टीवर नितीन आणि विष्णू. हा चेंडू पटका खेळायला आहे. खरं तर कव्हरच्या क्षणी खेळायचं होतं. थर्डमॅनला जातोय गली आणि थर्डमॅनच्या मध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते. नितीन यास नितीन एका धावसंख्येने आपलं खातं उघडतोय, संघाचंही खातं उघडतोय. दापोडे प्रीमियर लीग 2020 या स्पर्धेमधला हा दुसरा सामना आपण पाहतोय. श्रुती एंटरप्राइजेस विरुद्ध महादेवी ट्रान्सपोर्ट. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे महादेवी ट्रान्सपोर्ट संघाने. 2019 श्रुती एंटरप्राइजेस हा संघ 2019 चा रनर संघ होता, म्हणजे उपविजेता संघ होता. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंच निरंजन सावंत यांचा इशारा आहे तो वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या 2. बिनबा 2. विष्णू खेळण्यासाठी सज्ज होत आहे. याला सॉक्स फटा चेंडू हवेत आहे आणि याच बरोबर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. खरं तर हा क्षेत्ररक्षण जर बघितला तयारच नव्हता, कारण तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळता क्षेत्ररक्षण करतात तेव्हा तुमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. सोपा झेल होता खरं तर. स्लॉप स्वीपचा फटका होता. जीवनदान मिळते, 4 धावा मिळतात. मौका भी दिया और चौका भी दिया. चौकाराने धावसंख्या वाढते. ती महादेवी ट्रान्सपोर्ट संघाची 6. हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर आहे. पंच इशारा करतायत वाईट बॉल. स्वैर चेंडू होता. कधी कधी अतिशय वेगात हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आपल्या दिशेमध्ये भरकटतोय. मनोज एक अनुभवी गोलंदाज आहे संघाचा, श्रुती एंटरप्राइजेस संघाचा. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. स्लोअर वन केला होता, थोडासा चेंज ऑफ पेस, चेंडूचा वेग कमी केला होता. बॅक टू द बॉल. गोलंदाजीच्या दिशेने खेळलेला फटका, कुठल्या प्रकारे धाव नाहीये, निर्धावच्या रूपाने चेंडू. धावसंख्या थांबलेली आहे. 7. मनोज याला डाऊन द ग्राउंडचा फटका, चेंडू सरळ जाते लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते महादेवी ट्रान्सपोर्ट संघाची 9. बिनबाद 9. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. नाणेफेक हरल्यानंतर महादेवी ट्रान्सपोर्ट जो धर्मेंद्रजी पाटील तसेच संभाजी पाटील, धर्मेंद्र लक्ष्मण पाटील व संभाजी लक्ष्मण पाटील यांचा संघ आहे. या संघाने फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. नितीन आणि विष्णू. धावसंख्या 9. बिनबाद 9. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. मनोज
पुन्हा डाऊन द ग्राउंडचा फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्र चेंडू खाली येतोय आणि दुसऱ्या प्रयत्नात झेल घेतला जातोय आणि विष्णू याची खेळी संपुष्टात. ऑन दी ग्राउंडचा फटका, मात्र लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक आहे झेल घेण्याचा प्रयत्न, पहिल्या आणि या दुसऱ्या प्रयत्नात झेल आणि फलंदाज फेल. पहिलं षटक पूर्ण झालेलं एक संमिश्र षटक म्हणता येईल, कारण या षटकामध्ये 9 धावा दिलेल्या आहेत आणि एक फलंदाज बाद केलेला आहे. 5 षटकांचा हा निर्धारित सामना आहे. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात DPL दापोडे प्रीमियर लीग, दापोडे गावची मानाची स्पर्धा, वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे, ग्रामपंचायत दापोडे, तसेच आमचे सन्माननीय कुंदन पाटील साहेब यांची स्पर्धा संपन्न करण्यासाठी अपार मेहनत, आणि त्यामुळे आपण ही स्पर्धा पाहतोय. एक नामांकित स्पर्धा, कित्येक फोन कॉल्स येत आहेत की कुठली स्पर्धा आहे. मी सांगितलं की वीर तानाजी दापोडे संघाची DPL आहे, दापोडे प्रीमियर लीग आहे. संपूर्ण गावातील दापोडे गावातील अंडर 19, 40+ रेग्युलर असे संपूर्ण क्रिकेटर या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. दुसरं षटक घेऊन गोलंदाज येतोय श्याम. आपण हे संपूर्ण प्रक्षेपण लाईव्ह पाहू शकता GTCच्या माध्यमातून. ग्लोबल टेनिस क्रिकेट टेलिकास्टचा बिग बॉस म्हणून ज्याला संबोधलं जातं, GTC लाईव्ह. श्याम पहिला चेंडू हाडव्या बॅटने खेळलेला आहे, चेंडू सरळ शॉर्ट मिड विकेटला, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय आणि फलंदाज मात्र धावबाद करण्याचा प्रयत्नही केलेला नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. धावसंख्या होते 11. यानंतर शशिकांत विष्णू पाटील यांचा संघ सुख संपदा व आनंद लक्ष्मण पाटील यांचा संघ आनंद एंटरप्राइजेस, या दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस साठी तयार राहायचं आहे. अनिल खेळण्यासाठी सज्ज होते. डाऊन दी ग्राउंडचा फटका, चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेवर आहे, झेल घेण्याचा प्रयत्न केला, पोहोचू शकलेला नाही चेंडू पर्यंत. तोपर्यंत मात्र 2 धावा फलंदाज सहजगत्या पूर्ण करतोय. 2 धावाने धावसंख्या अशुभ आकड्यावर प्रवेश करते 13. 1-13. हा चेंडू मात्र दिशाहीन चेंडू आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. फ्रीड असणार आहे आणि 1+1 2 धावाही मिळत आहेत. 1+1 2 धावा मिळत आहेत. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. फ्रीड असणार आहे. अतिशय खराब चेंडू होता, स्वेअर चेंडू होता, दिशाहीन चेंडू होता. धावसंख्या 15 झालेली आहे. फ्रीड असणार आहे या चेंडूवर. स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू पुन्हा डाव्या एष्टीच्या बाहेर जातोय. पंच निरंजन सावंत इशारा करतायत व्हाईट बॉल. मात्र फ्रीड कंटिन्यू राहणार आहे, कारण तुम्ही व्हाईट बॉल टाकून फ्रीड पासून वाचू शकणार नाहीये. 1 धावी मिळते. धावसंख्या झालेली आहे 16. यानंतर प्लास्टिक स्क्वेअर खेळलेला आहे, पंच केलेला आहे चेंडूला. चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षण. 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला पंच केलेलं होतं आणि चेंडू डीप कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे गेला होता. 4 धावांसाठी चौकार.
याला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, स्क्वेअर मारा बघायला मिळतोय षटकामध्ये. खराब गोलंदाजी हाताळताना गोलंदाज श्याम. धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली 20. याला पुन्हा फटका खेळलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली 21. 1 बाद 21. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण पहिला सामना आपण बघितला होता 62 धावा 63 धावांचं लक्ष्य. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना टी ए पाटील आणि कंपनी संघ पराभूत झाला होता. त्याला 50 पेक्षा जास्त धावा जमवल्या तर एक चांगलं लक्ष्य ठरू शकेल. श्याम शॉर्ट रन अप, याला मात्र लिव्हिंग एज आणि सोपा झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. एक धावी मिळते, धावसंख्या होते 22. 1 बाद 22. श्रुती एंटरप्राइजेस विरुद्ध महादेवी ट्रान्सपोर्ट, दोन संघामधील आपण सामना पाहतोय. श्रुती एंटरप्राइजेस संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि महादेवी ट्रान्सपोर्ट संघ फलंदाजी करताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या आहे 22. 1 बाद 22. श्याम पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील केलं जातंय आणि ह्याच बरोबर पायचीच्या रूपाने फलंदाज बाद. करण्याचा प्रयत्न होता, आपण बघितलं स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू पायावर आदळत, अपील केला त्याने पंचांचं बोट वर गेलेलं आहे. दुसरा फलंदाज नितीन बाद झालाय. सलामीची जोडी आपण बघितलेली तंबूत परतलेली आहे, मात्र संघाला चांगली सुरुवात करून देऊन ही सलामी जोडी बाद झालेली आहे. कारण धावसंख्या आहे 22. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 22. आणि आता मात्र फलंदाजी होतोय तो प्रितेश पाटील. 2019 ला जी DPL झाली होती, DPL चा जो बेस्ट बॅट्समन म्हणजे ज्याला डिक्लेअर करण्यात आला होता तो प्रितेश. यावेळेला पहिल्या सामन्यामध्ये काय करतोय बघायचंय. प्रितेश पाटील उर्फ चिंटू याला संबोधलं होतं आणि तालुका क्रिकेट मधला सुद्धा एक उत्कृष्ट फलंदाज आहे प्रितेश. नो डाऊट दापोडे गावचा आहे. तालुका क्रिकेट मध्ये सुद्धा प्रितेश अतिशय चांगला एक फलंदाज आहे, यंगस्टर आहे, युवा फलंदाज आहे. निश्चित डॉक्टर गवळी सर, भारताचा हार्दिक पांड्या याच्याकडून खूप चांगली शिकवण घेतलेली आहे ती प्रितेश पाटील दापोडे गौरव. प्रितेश आलेला आहे, मात्र चांगली धावसंख्या सुद्धा उभी करून दिलेली आहे. नितीन, त्यानंतर विष्णू, त्यानंतर आलेला आहे अनिल यांनी चांगल्या प्रकारे फलंदाजी केलेली आहे. संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेले आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 फलंदाज तरी बाद झाले असले. धावसंख्या आहे 22. धावगती जर आपण बघितली 11 धावांची आहे. याचप्रमाणे धावसंख्या जमवली जयवंत पाटील आणि स्लॉग ओव्हर मध्ये जर प्रति हल्ला केला तर 60 पर्यंत लक्ष जाऊ शकतं, कारण प्रितेश खेळपट्टीवर आलेला आहे. डॉक्टर गवळी सर, प्रितेश याचा असाही विक्रम आहे 2019 DPL दापोडे प्रीमियर लीग मध्ये लगातार 7 चेंडूंवर 7 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता तो प्रितेश पाटील याने. दिना देतोय गोलंदाजी करण्यासाठी. हा चेंडू मात्र स्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 23. थोडासा वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या दिशेमध्ये भरकटतोय दीनानाथ. तसा तर फ्रंटलाईन गोलंदाज आहे दीनानाथ दापोडेगावचा. दीनानाथ याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. शॉर्ट मिड विकेटला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते ती महादेवी ट्रान्सपोर्ट संघाची 24. मित्रांनो, आपण स्पर्धा जी पाहतात DPL दापोडे प्रीमियर लीग या स्पर्धेला प्रारंभ झालेला. पहिला सामना सहजगत्या जिंकला होता तो ओमसाई ढाबा संघाने. तर दुसरा सामना आपण पाहतोय. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि धावसंख्या आहे 2 बाद 24. आता खेळण्यासाठी आलेले प्रितेश पाटील. दीनानाथ
या फटका केला चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षण दूर आणि चेंडू जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. बघायला होते प्रदेशाच्या बॅटमधून निघाला पुढचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे चेंडू सरळ जातोय मिडॉनवरनं डीप मिडॉनला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय आणि याच बरोबर फलंदाज धावबाद. तिसरा फलंदाज बाद होते धावबादच्या रूपाने. मात्र एक धावसंख्या चांगली म्हणता येईल धावसंख्या झालेली 29 29 धावा झालेल्या आहेत. एक चांगली रणनीती म्हणता येईल कारण प्रितेश यांनी स्ट्राईक आपल्याकडे घेण्यासाठी जो फलंदाज धावा झालेला आहे कारण हे तिसरं षटक मार्गस्थ आहे 5 षटकांचा निर्धारित सामना आहे. निश्चित डॉक्टर गवळी सर एक युवा टॅलेंटेड ऑलराऊंडर आहे प्रितेश पाटील आणि ज्याच्याकडे मोठे पटके खेळण्याची ॲबिलिटी आहे. सुहास येतोय मला फलंदाजी करण्यासाठी. सुहास पाटील दीनानाथ जवळपास 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. अगदी व्हीआयपी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतोय. फुटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे चेंडू सरळ जाते लॉंग ऑफ सीमारेषेवर सीमारेषेच्या बाहेर चौकार. लोअर फुलटा चेंडू होता अतिशय सुंदर फटका क्लास फटका बघायला मिळाला. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि एक सदाबहार चौकार प्रितेशच्या बॅटमधून निघालेला. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 3-33 अतिशय चांगली धावसंख्या आहे कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 50चा आकडा जेवण सहज पार होऊ शकतो. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला कव्हरच्या दिशेने दबाव टाकला जातोय आणि 2 धाव पूर्ण केल्या जातात. जेव्हा डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय हलक्या हाताने जेव्हा खेळलं जातंय त्याचं जे लक्ष असतं 2 गोष्टीकडे असतं. एक चेंडूकडे लक्ष असतं आणि फलंदाजाकडे लक्ष असतं. बऱ्याचशा वेळेला अशा वेळेला मिसफिल्ड होतं आणि त्याचा फायदा फलंदाजाला मिळत असतो. 2 धाव पूर्ण होत असतात. 2 धाव ती महादेवी ट्रान्सपोर्ट संघाची 35 3-35 दीनानाथ याला हुकचा फटका चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. शॉर्ट बॉल अखूट टप्प्याचा चेंडू होता. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि पाहू शकता आपण चेंडू दूर जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्येला आकार आलेले धावसंख्ये वेगाने पुढे सरकते. धावसंख्या झाले 41 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांमध्ये प्रितेश याने आता 2 चौकार मारलेले आहेत आणि 17 धावांवर खेळतोय प्रितेश. 5 चेंडूमध्ये 17 धावा पटकावलेल्या आहेत. सुरुवातीला सांगितलं जो डेंजर मॅन आहे प्रितेश जर जास्त वेळ खेळपट्टीवर राहिला तर मात्र महादेवी ट्रान्सपोर्ट संघाची धावसंख्या अतिशय वेग घेणार आहे. 41 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि याचप्रमाणे धावसंख्या जमवली तर 60चा आकडा सहजगत्या पार होईल. कारण आपण पाहतोय 13 पेक्षा जास्त सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज सुहास पाटील. रेग्युलर क्रिकेटमध्ये खेळणारे हे दोन्ही प्लेयर आहेत प्रितेश आणि सुहास. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न फुटवर बघायला मिळाला. चेंडू मात्र थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता. अशा चेंडू तुम्ही खेळायचा असेल तर थोडा समजा उजवा पाय पुढे घेऊन खेळणं गरजेचं असतं किंवा पदल आली त्याचा वापर करणं गरजेचं आहे. फुटवर्कचा वापर करायला हवा. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. स्वॅरी चेंडू आहे. पंच निरंजन सावंत यांचा इशारा येतो वाईट बॉल.
एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या होती 42, 42. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. 5 षटकांचा निर्धारित सामना. सुख संपदा व आनंद एंटरप्राइजेस दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस साठी सज्ज राहायचंय. याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्यासारखी कुठल्याही प्रकारे संभावना नाही, कारण कुठलाही क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरला नाहीये. तोपर्यंत सुवास या संधी मिळते फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची, एक धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या झाली 43, 43. मनोज आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. पहिल्या षटकामध्ये मनोज यांनी 9 धावा दिल्या होत्या आणि एक फलंदाज बाद केला होता. याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होते का बघायचं आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल सुटते. जीवनदान मिळतंय. प्रितेश यात जीवनदान देणं खूप महागात पडू शकतं. जेव्हा झेल सुटते सामन्याला काळाटी मिळते आणि झेल घेतल्यानंतर सुद्धा सामन्याला काळाटी मिळते. 2 धावाही मिळतात. 2 धावाने धावसंख्या वाढते. 45, 45 धावा. याला मात्र गोलंदाजीचा फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाते. लॉंगॉनकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात नाहीये, कारण प्रितेश यांनी बघितलं की धोका निर्माण होऊ शकतो. फक्त एकाच धावेवर समाधान आणि धावसंख्या झालेली 46. या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते, मात्र क्षेत्ररक्षकाची साथ तितकीशी मिळत नाहीये. तुमची जर गोलंदाजी ए दर्जाची असेल, तितक्याच दर्जाचं चांगलं क्षेत्ररक्षण असणं फार गरजेचं आहे. या फटका खेळला. चेंडू हवेत आहे. झेल होण्यासारखी कुठल्याही प्रकारे संभावना नाहीये आणि 2 धावा या ठिकाणी सहजगत्या पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 48, 48. 48 धावा झालेल्या आहेत. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मला असं वाटतं की 60+, 60चा आकडा पार होऊ शकतो. मनोज यावेळेला मात्र चेंडू स्क्वेअर चेंडू आहे. उजव्या स्टिच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. धावसंख्या झाली 49, 49. आतापर्यंत 8 धावा अतिरिक्त दिलेल्या आहेत, अवांतरच्या रूपाने दिलेल्या आहेत. यावेळेला ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. डीपला क्षेत्ररक्षक आहे आणि दुसरी धाव सहजगत्या पूर्ण होत आहे. याच बरोबर महादेवी ट्रान्सपोर्ट संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. 51 धावा झालेल्या आहेत. 51. आणि आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय वाटतंय जयवंत पाटील? 51 धावा झालेल्या, 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि प्रितेश खेळपट्टीवर आहे, सुहास खेळपट्टीवर आहे. दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. मी तर म्हणे किमान 15 ते 20 धावाचं लक्ष समोर असणार आहे शेवटच्या षटकामध्ये दोघांचे समोर, कारण दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. ॲब्सोल्युटली ट्रू डॉक्टर गवळी सर, कारण दोघांकडे चांगली क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. खास करून प्रितेश ते एक मोठे फटके मारण्यासाठी एक माहीर आणि वाकबगार असलेला फलंदाज आहे. सुहास पाटील याच्या मनगटामध्ये तितकी ताकद, म्हणजे दोघांकडे चांगली क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची स्लॉग ओव्हरमध्ये. अगदी बरोबर आहे, कारण आपण पाहतो रेग्युलर संघामध्ये आज प्रितेश चांगली कामगिरी करताना दिसतोय. यापूर्वी सुहास याने सुद्धा जो दापोडेगावचा रेग्युलर क्रिकेटचा संघ होता संघामध्ये चांगली कामगिरी केली होती खेळताना, आणि दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. पाहूया संघासमोर केलं पहिलं जे लक्ष पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं की 63 धावांचं लक्ष होतं, आणि ह्या सामन्यामध्ये किती धावांचं लक्ष राहते ते बघायचं आहे. टार्गेट किती राहते बघायचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये धीरज याने स्लॉग ओव्हरमध्ये विस्फोटक फलंदाजी केली होती. 6 चेंडूमध्ये 17 धावांची तुफाने खेळ केली होती. या मध्ये सुरुवातीपासूनच आक्रमण केलंय, कारण नितीन आणि विष्णू यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर प्रितेश यांनी फटकेबाजी केली आहे. त्यानंतर सुहास यांनी सुद्धा एक चांगली साथ दिलेली आहे प्रितेश यास. 51 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रितेशने आतापर्यंत 2 चौकार मारलेले आहेत, 1 षटकार मारलेला आहे आणि म्हणजे 20 धावांवर खेळतोय.
गीतेश टू प्रितेश. यावर आता पंच केलेला आहे, चेंडूला हवेत आहे आणि पुन्हा झेल सुटतोय. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षणामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय, असं वाटते की श्रुती एंटरप्राइजेस संघाचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना फेविकॉलची आवश्यकता आहे. निश्चितच तसे क्रिकेटमध्ये म्हटलं जाते कॅचेस विनिंग द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच क्रिकेटचे सूत्र आहे. आणि झेल 2 आतापर्यंत ड्रॉप सुटलेले आहेत. ते प्रितेश याचे अखिल यांनी 2 झेल सोडलेले आहेत. 53 धावा झाल्या आहेत. 53. गीतेश पुन्हा एकदा लॉंग रनअप. यावेळेला मात्र ड्राईव्ह केला, चेंडू सरळ जातो मिड विकेटला. डीप मधून क्षेत्ररक्षक होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, दबाव टाकला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावसंख्या झालेली 55. 55 डबल 5. आपण जो सामना पाहतोय श्रुती एंटरप्राइजेस विरुद्ध महादेवी ट्रान्सपोर्ट. आज DPL दापोली प्रीमियर लीगला सुरुवात झाली. तेव्हा ओमसाई डाबा विरुद्ध TF पाटील कंपनी हा दुसरा सामना आपण पाहतोय. वाले शॉट ऑन दी उपचार फटका खेळलेला आहे आणि चेंडू सरळ जातोय वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमा पलीकडे. षटकार. झालेला आहे. धावसंख्या 61 झालेली आहे. 61. बरोबर डॉक्टर गवली सर, तुम्ही प्रेडिक्शन देखील केले होते की 60+ एक चांगलं टार्गेट ठरू शकते आणि त्याच अंदाजाने फलंदाजी करताना प्रितेश पाटील यांनी त्याला साथ देते सुहास पाटील. गीतेश यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी चेंडू सोडून दिले, कारण चेंडू वळते टर्न होते मात्र उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 62. एक मानसिक दबाव बघायला मिळतोय क्लिअर कट. अशा वेळेला जेव्हा गोलंदाजी असते, मोठे फटके लागतात, तेव्हा थोडासा मानसिक दबाव गोलंदाजावर निर्माण होतो आणि त्याची प्रचिती या चेंडूवर आलेली आहे. गीतेश फुलटा चेंडू पुन्हा फटका खेळलेला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. असं वाटतं की 70चा आकडा पार होईल. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जे प्रेडिक्शन ठरवलं होतं आपण 15 ते 20 धाव पटकावल्या जातील आणि त्याप्रमाणे प्रितेश फलंदाजी करतोय. गीतेश फोटा चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. बीमार चेंडू आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव पूर्ण होत आहेत. त्यामुळे 2+1 3 धाव मिळतील, कारण बीमार चेंडू होता. हाईट होती बघायला मिळाली. स्क्वेअर लेगचे पंच त्यांचा लगेच इशारा होता उमेश खेने यांचा आणि पंच फ्रीटचा सुद्धा इशारा करतायत. धावसंख्या झालेली 71. 71. विशाल लक्ष बघायला मिळणार आहे या सामन्यामध्ये. टॉस साठी तयार राहायचंय. सुखसंपदा व आनंद एंटरप्राइजेस दोन्ही संघ कर्णधार नाही. फोटा चेंडू हवेत आहे. झेल होते का बघायचं आहे. पुन्हा झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय. धावाची शक्यता आहे. इकडून तिकडे सगळीकडे पंचांचा काय इशारा आहे ते बघायचं. किती धावा होत आहेत. 6 धावा. येस, मैदानात धावपळ बघायला मिळते. इकडून तिकडे चोहीकडे ज्याप्रमाणे एखाद्या मोर्चावर पोलीस लाठीमार करतात आणि धावपळ बघायला, त्याप्रमाणे धावपळ बघायला मिळाली. इकडून तिकडे चोहीकडे झेल सुटते आणि स्क्वेअर ठीक होते. 13 चेंडू मध्ये 44 धावांची खेळी केलेली आहे. पाहूया पहिलं अर्धशतक बघायला मिळते का बघायचंय का स्ट्राईक प्रितेशकडे. 44 धावा खेळतोय प्रितेश. 13 चेंडू मध्ये 44 धावा. धावा झाल्यात.
उलटा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न आणि मात्र हा चौकार जातोय. तर एक अतिशय चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 81, 81 आणि 82 धावांचं एक विशाल लक्ष. खास करून प्रितेश यांनी 14 चेंडूमध्ये 48 धावांची नाबाद खेळी केलेली आहे. आपण जाऊया त्या ठिकाणी टॉस होईल. सुखसंपदा शशिकांतजी विष्णू पाटील यांचा संघ, त्याचबरोबर आनंद इंटरप्राइजेस आनंद लक्ष्मी पाटील यांचा संघ, दोन्ही संघाचे कर्णधार त्या ठिकाणी तो कर्णधाराने यायचा आहे. मी आमच्या मान्यवरांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करतोय. खास करून आमच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ज्या उपस्थित राहिलेत मान्यवर कमलाताई रवींद्र पाटील, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, खास करून विद्यमान सरपंच सुद्धा उपस्थित आहे रीनाताई हरदास पाटील, त्यांचेही मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. कमलाताईंचा आभार व्यक्त करतोय. गुलाबताई प्रकाश पाटील या सुद्धा माजी सरपंच, विद्यमान सदस्य, त्यांचेही खूप खूप आभार. त्यांच्या शुभ हस्ते टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये मी विनंती करणार आहे. जव्हार नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक भरतजी पाटील साहेब, आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचे. आनंद एंटरप्राइजेस आणि सुखसंपदा स्पोर्ट्स असा सामना रंगणार आहे. रीनाताई हरिदास पाटील विद्यमान ग्रामपंचायत सरपंच दापोडे, त्यानंतर पाहतो आपण सौभाग्यवती कमलाताई रवींद्र पाटील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, सोबतच गुलाबताई पाटील माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, विजय नतू पाटील, पोलीस पाटील दापोडे, भूषणजी पाटील, तसेच हरदाजी पाटील. मान्यवरांच्या शुभ हस्ते दोन संघांमध्ये टॉस केली जाईल. स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी कॉइनची एक बाजू आहे फोटो प्रतिमा आहे, तो म्हणजे नरवीर शूर वीर तानाजी मालुसरे यांचा फोटो, आणि दुसरी बाजू आहे वीर तानाजी चषक 2020 DPL दापोडे प्रीमियर लीग. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची. आनंद एंटरप्राइजेस या संघाचे संघनायक माणिक पाटील, आपण नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय? प्रथम क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षण करण्यामागे काय उद्दिष्ट? समोरच्या टीमला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करणं. काय सांगणार या स्पर्धेविषयी? अतिशय धमाकेदार आयोजन, ऑलवेज वन स्टेप अहेड, नेहमीच एक पाऊल पुढे. दापोडे गावचे दापोडे प्रीमियर लीग 2020 या स्पर्धेचे प्रणेते शिलेदार कुंदनजी पाटील साहेब आणि ग्रामपंचायत कमिटी दापोडे, ग्रामस्थ मंडळ दापोडे यांच्या वतीनं हा बिग शो. काय सांगणार या स्पर्धेविषयी? दापोडे गावचा हा नवीन दरवर्षाप्रमाणे जे स्पर्धा असते आणि त्यामध्ये काहीतरी नवीन उद्देश असते, आणि या स्पर्धेमध्ये कुंदन पाटील आणि ग्रामपंचायत दापोडे यांनी मिळून जे आयोजन केले ते एकदम देखण्यायोग्य आहे. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. ज्ञानदेव पाटील, आपण नाणेफेक हरलेला. सुरुवातीला आपल्याला फलंदाजी करायची आहे, तर फलंदाजी करताना 5 षटकांचा निर्धारित सामना आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? मी प्रथम सर्व नागरिकांना, खेळाडूंना, आयोजक तसेच संघ मालक यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस त्यांना अजूनही परत एकदा शुभेच्छा देतो. आणि 5 षटकामध्ये आम्ही कमीत कमी 50+ करण्याचा प्रयत्न करू. मग 50 धावा पूर्ण करण्यासाठी तुमचे असे कोणते ट्रम्प कार्ड
खास फलंदाज असतील ज्यांच्याकडून भरपूर अपेक्षा असतील संघाला? आमचे तसे निखिल आहे, दिनेश आहे, प्रशांत आहे, समीर आहे आणि मी पण आहे 40+ मधून. मग प्रेक्षकांना एक अटीतटीचा सामना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल द बेस्ट तुमच्या संघाला, खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. आनंद एंटरप्राइजेसच्या संघाचे संघनायक माणिक पाटील यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केलेले आहे. ते म्हणजे पाहतो आपण आनंद एंटरप्राइजेसच्या संघाने पाचारण केलेले आहे ते धन्यवाद. ओव्हर टू डॉक्टर गवली सर. धन्यवाद चिरण पाटील. एक विशाल लक्ष आहे धावांचं, कारण 82 धावांचं लक्ष. मात्र आमच्या समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल होणार आहे, कारण आता ज्यांचं आगमन झालेलं आहे एक जबरदस्त समालोचक, एक आगळीवेगळी शैली समालोचन करण्याची. कित्येक मेगा इव्हेंट्समध्ये माझ्यासोबत ज्यांनी समालोचन केलेलं आहे, कारण 82 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक मॅन फ्रॉम कल्याण डोंबिवली मानेरे राहुल भोईर. DPL दापोडे प्रीमियर लीग 2020च्या वतीनं टार्गेट मोठे, आता सुरुवात देखील चांगली करावी लागेल. अशी बॅटिंग केली प्रितेश पाटीलनं. झेल सोडल्याच्या नंतर 48 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या आणि एक नक्की चांगली संकल्पना आहे. 40+ देखील जे खेळाडू आहेत त्यांना मात्र अगोदर संधी दिली गेली आहे आणि त्याच्यानंतर जे काय रेग्युलर खेळाडू आहेत त्यांना मात्र संधी दिली जाते. एक नक्कीच चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते DPLच्या माध्यमातून. टार्गेट मोठे आणि चांगली सुरुवात करावी लागेल. पहिल्या इनिंगचा जर आपण विचार केला, महादेवी ट्रान्सपोर्टर टीमच्या माध्यमातून जेव्हा बॅटिंग झाली पहिल्या डावामध्ये 2 ओव्हरमध्ये 22 धावा बनवल्या होत्या. मग आता तशीच सुरुवात इथनं करावी लागेल. पहिले षटक गोलंदाज सज्ज आहेत. अनिल स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहेत खेळण्यासाठी. मनोज पाटील आणि त्याच्या सोबत श्याम आपल्याला पाहायला मिळतील. राऊंड विकेट. पहिला बॉल गती कमी केली, मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत आणि 0वरती बाद झालेत. मनोज पाटील कडनं अपेक्षा भरपूर होत्या, मात्र इथनं परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. आला मिळतो आपल्याला 40+ सर्वच्या सर्व खेळाडू आपल्याला पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. 2 जे बॅट्समन असतात ते देखील 40+ आपल्याला पाहायला मिळतात. पहिले 2 जे गोलंदाज असतात ते देखील 40+ आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली संकल्पना DPLच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये वीरतानाची क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. टेलिकास्ट देखील GTVच्या माध्यमातून कव्हर केलं जातोय. जे आम्हाला ऑनलाईन जॉईन झालेत प्रेक्षक त्या सर्वांचंच हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि दीपावली उत्सव सुरू झालाय. दीपावलीच्या देखील सर्वच माझ्या लाडक्या प्रेक्षकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि पुढचं येणारं नवीन वर्ष आहे ते मात्र कोरोना मुक्त असणं गरजेचं आहे. 2020 मध्ये बघतो आपण जो कोरोनाचा वाढता प्रभाव आपल्याला पाहायला भेटला. नवीन बॅट्समन वनडाऊनला आलेत. मंगेश राऊंड विकेटने बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. शेंडू दरम्यान शॉट थर्डमॅनच्या दिशेनं फील केला जातोय. तोपर्यंत फक्त एकच धाव आणि पहिली धाव नक्कीची असावी. सृष्टी एंटरप्राइजेसच्या टीमच्या माध्यमातून ही पहिली धाव अंकित केली जाते स्कोर बोर्ड वरती. 16.40 सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. गती पुन्हा एकदा कमी केली आहे गोलंदाजानं. पहिल्या देखील विकेट असा संपादन केला होता, त्या देखील चेंडूमध्ये बघतो आपण गती कमी होती. अपेक्षा होत्या मनोज पाटील कडनं, मात्र तो 0वरती बाद झालाय. आता इथनं जिम्मेदारी घ्यावी लागेल. पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट आहे. खेळाडू जातात, प्रयत्न करतायत, चांगला प्रयत्न होता. 40+ देखील आपण बघतो खेळाडू खूप चांगला खेळ करतायत या DPLच्या माध्यमातून.
चांगला प्रयत्न नितीन याचा, कारण मिडऑफला होता जवळपास नितीन आणि जवळपास मिडॉलला जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न खूप चांगला होता. पुढचा बॉल राऊंड विकेट ऑन साईडला पुन्हा एकदा खेळलेत खेळाडू उपस्थित आहेत. चेंडू मात्र एका जागच्याने उचलून फिक करतील तोपर्यंत धाव फक्त एकच मिळणार आहे. चांगली बॅटिंग करून इथनं एक चांगली सुरुवात करावी लागेल, कारण का मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं ती मॅच मात्र वन साइड आपल्याला पाहायला भेटली, धावांचा पाठलाग झाला नव्हता. राऊंड विकेटनं बागपूरला जाऊन कट करतात, फटका सुंदर आहे. खेळाडू प्रयत्न करतील चेंडू अडवण्याचा, मात्र आउटफील्ड फास्ट असल्या कारणानं हा पहिला DPL चौकार येतोय. धावा दरम्यान स्कोरबोर्ड वरती 7. सुहास पाटील देखील टीम मीटिंग तो नक्कीच थोडीशी झाली होती, मात्र जास्त देखील आपल्याला टीम मीटिंग करायची नाही या देखील गोष्टीची आपण नोंद घ्यावी. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्कोरबोर्ड वरती एकूण 7 धावा. शून्यावरती पहिला खेळाडू बाद झाला होता मनोज पाटील, त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मंगेश जो 1 साठी आला 40+ तो देखील खेळाडू आहे. श्यामने आतापर्यंत आपल्या टीमसाठी नक्कीच 2 धावा बनवल्या आहेत आणि सरासरीचा जर आपण विचार केला, रन रेटचा जर आपण विचार केला तर प्रति षटकामागे 16.40 ची सरासरी मेंटेन राखायची होती. त्या धावा आल्या नाहीयेत, मात्र या षटकामध्ये कमबॅक करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. दुसरी मॅच DPL आपल्याला पाहायला मिळते. 3 दिवसाचा हा शेड्यूल आणि खूप चांगली संकल्पना. 2 गटामध्ये मात्र ही DPL पाहायला मिळेल. अ गट आणि ब गट अशी नक्कीच एक चांगली संकल्पना. मॅनेजमेंट कमिटी खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळते आणि चांगलं मॅनेज आपल्याला पाहायला मिळतो. आनंद या DPLचा. सेकंड ओव्हरला सुरुवात होती आणि पहिलाच बॉल ऑनसाइडला खेळले. स्कोर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगला दरम्यान थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालाय. 2च धावा मिळणार आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची एकूण जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते एकेरी अंकामध्ये फक्त 9. विष्णू येत आहेत सेकंड ओव्हर मध्ये. पॉवर प्लेचा हा दुसरा षटक. लेफ्ट आर्म गोलंदाज. फुल टॉस आहे, त्याचा फायदा घेण्याचा नक्कीच प्रयत्न होता. मिस टायमिंग झालाय. खेळाडू आहेत उपस्थित. जेल ड्रॉप. प्रयत्न चांगला केला खेळाडूनं, तर चेंडू भरपूर वेळासाठी हवे देखील होता आणि यासाठी सराव देखील खूप महत्वाचा असतो. जजमेंट, परफेक्ट जजमेंट आणि पोझिशन देखील खूप महत्वाचे असते. जेव्हा चेंडू हवेत जातो तुम्हाला जेल ज्यावेळेस घ्यायचं असतो त्यावेळेस तुमची पोझिशन खूप महत्वाची असते. जेल तुम्ही कुठे घेता हे देखील महत्वाचं असतं. क्रिकेटमध्ये खूप काय गोष्टी आहेत त्या परफेक्ट झाल्या तर नक्कीच तुमचा संघ जिंकतो असं म्हटलं जातं. पुढचा बॉल पुन्हा एकदा गती कमी केली आहे. मिस टायमिंग आहे. जेल नसेल. एक धाव इथनं मिळेल आणि इथनं रनआउटच्या माध्यमातून बॅट्समन मात्र आउट होतील. दुसरा षटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन आउट. चांगलं क्रिकेट आपल्याला दरम्यान पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 2 चांगल्या टीम
आमने सामने येतात आणि पूर्णच्या पूर्ण आपण बघतोय दरम्यान एक गाव एक मंडळ ही संकल्पना आपल्याला भरपूर वर्षापासून पाहायला मिळते. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे म्हटलं की हा नाव तुम्हाला अगोदरच पाहायला मिळतं. वीर तानाजी ही क्रीडा नगरी, मोठमोठे नक्कीच इव्हेंट, मेगा इव्हेंट, मोठमोठ्या स्पर्धा याच ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, होत असतात. आणि सुंदर स्पर्धा DPL आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये, सूर्यकांत. नावाप्रमाणेच खेळ करावा लागेल. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळले, सिंगल धाव कंप्लीट झाली आणि दुसरा देखील धावेचा प्रयत्न झालाय. तोपर्यंत या धावा इथनं मिळतील 2. सिंगल डबलने तर काम जमणार नाहीये, कारण का मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. त्या अनुषंगाने जो बॅटिंग झाली पहिल्या इनिंग मध्ये प्रितेशकडनं, तशीच बॅटिंग आता मात्र इथनं करावी लागेल. विष्णू लेफ्ट आर्म गोलंदाज, चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू डीप मध्ये गेलाय. शॉर्ट पॉइंटच्या दिशेनं सुहास पाटील तिथे उपस्थित आहेत. तोपर्यंत अजून या 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या अजून 2 न जाते पुढे. 16 इन बोर्ड, लॉस ऑफ 2, 16 धावा स्कोर बोर्ड वरती. विष्णू पुन्हा एकदा फटका फसला, मिस टायमिंग आहे. तर स्वतः कीपर जातोय चिंटू चेंडू उचलण्यासाठी. तोपर्यंत या धावा मात्र येतील 2. सिंगल डबलच्या माध्यमातून या धावा मात्र यावेळेस चेस होणार नाहीये, तर धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची एकूण जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. एकूण धावा 18. जर आपण रन रेटचा विचार केला, सरासरीचा जर आपण विचार केला तर 16.40च्या सरासरीनं या धावा जमवायच्या होत्या, मात्र तसं काय झालं नाहीये. कारण का आपण गोलंदाजीचा विचार केला तर खूप सुंदर आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पहिल्या 2 ओव्हरमध्ये, पहिल्या 2 षटकामध्ये पाहायला मिळते. पहिले षटक फेकलं होतं गोलंदाज अनिलनं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 7च धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली विष्णूच्या माध्यमातून. थोडासा वेळ कमी घ्या प्लीज. यस डीजे. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 82चं टार्गेट होतं आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 18. प्रितेश पाटील ओव्हर द विकेट. चांगला आहे चेंडू आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रितेश पाटीलच्या माध्यमातून. गतवर्षी देखील DPL मध्ये धमाका केला होता आणि या वर्षामध्ये देखील आपण बघतोय चांगली कामगिरी. पहिल्याच मॅच मध्ये 48 धावा नॉट आउट बनवल्या आपल्या टीमसाठी. सुरुवात चांगली झाली होती, फिनिश चांगला केला प्रितेश पाटीलनं. ओव्हर द विकेट. यावेळेस ऑनसाइडला खेळलेत, पुन्हा फटका हवेत आहे. खेळाडू दूरवर येत आहेत, चेंडूची उचलून फेक करतील शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं. तोपर्यंत इथं आता मात्र खेळाडू बाद होतील. रनआउटच्या माध्यमातून अजून एक विकेट, बॅट्समन आउट. नवीन बॅट्समन एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये राकेश. चांगला खेळ करावा लागेल ही मॅच जिंक, चांगली बॅटिंगच करावी लागेल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. गुड डब्बाचा बॉल, मात्र गती कमी होती.
जास्त गतीने या दरम्यान चेंडू टाकले जात नाहीये. बॅट्समनचा चान्स बघून या दरम्यान इथनं गोलंदाजी केली जाते आणि त्याचा फायदा देखील होत असताना महादेवी ट्रान्सपोर्ट टीमच्या माध्यमातून अजून एक चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी. 1 4 दी ओव्हरचा इशारा देखील स्क्वेअर लेग चॅम्पियनच्या माध्यमातून दिला गेला प्रितेश पाटीलला. मेन पंच देखील या दरम्यान तोच इशारा करत असताना जे काय रेग्युलर नियम आहेत ते सर्वच्या सर्व लागू केले आहेत या DPL साठी. ओव्हर द विकेट अजून एक चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केली, 48 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या आणि आता मात्र सेकंड इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. कुठल्या प्रकारच्या धावा येत नाहीयेत. 3 चेंडू आत्ताचे आपण जर बघितले तर तिन्ही दरम्यान डॉट येत आहेत. कुठल्या प्रकारची धाव त्याच्यावरती आली नाहीये. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल. यावेळेचा अजून एक चांगला चेंडू आणि हा देखील चेंडू मात्र या दरम्यान डॉट आलाय. षटक देखील तिसरं कंप्लीट झालाय आणि 3 ओव्हरचा खेळ झाल्याच्या नंतर या दरम्यान सृष्टी एंटरप्राइजेस टीमचा जर विचार केला तर थोडीशी नाजूक परिस्थिती आहे, बिकट परिस्थिती आहे. धावा स्कोअरबोर्डवरती खूप आपल्याला कमी पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त 20च धावा स्कोअरबोर्डवरती आहेत आणि टार्गेटचा जर विचार केला तर 82चं टार्गेट होतं. अजूनही 60 धावा या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 62 माफ करा. बारा चेंडू आणि 62 धावा बनवायच्या आहेत. विजय तर भरपूर दूर आहे. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये हा सामना जिंकायचा असेल तर. कुमार 4थ्या षटकामध्ये कुमारचा वापर केला जाईल. ओव्हर द विकेट ना यावेळीचा चेंडू पहिलाच बॉलचा जर विचार केला तर वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला भेटला. चांगली गोलंदाजी. प्रत्येकी गोलंदाज दरम्यान या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो की चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. आणि अजून एक विकेट या दरम्यान रनआउटच्या माध्यमातून मिळतोय. फलंदाज बाद. ओव्हर द विकेट ना यावेळेस हुकच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा. तो चेंडू डीप मध्ये जातोय. लॉंग लेगच्या दिशेनं खेळाडू तिथे उपस्थित आहेत. चेंडूची उचलून फेक करेपर्यंत एकच धावीतनं मिळेल आणि एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 23. 4 खेळाडू आतापर्यंत बाद झाले आहेत. सृष्टी एंटरप्राइजेस टीमचा जर विचार केला तर बॅटिंगचा जर विचार केला तर चांगली झाली नाहीये. पहिल्या इनिंग मध्ये भरपूर धावा खर्च केला. प्रितेशने चांगली बॅटिंग केली. मात्र या इनिंग मध्ये जशी बॅटिंग हवी आहे टीमला, मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे, तसे का खेळ होत नाहीये. गोलंदाजी चांगली होती. नो बॉलचा इशारा अंपायर चाललाय. रिव्हर्सच्या माध्यमातून खेळणे दीनानाथ. नो बॉल +1. एकूण या 2 धावा असतील. पुढचा चेंडू फ्री देखील असेल आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे 25. ओव्हर द विकेट ना कुमार. फ्रीटचा बॉल तर त्याचा देखील फायदा घेता आला नाहीये बॅट्समनला.
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. महादेवी ट्रान्सफर टीमच्या माध्यमातून चांगला खेळ, चांगला क्रिकेट. पहिल्या इनिंग मध्ये मोठी धावसंख्या बनवली, 81 82 चं टार्गेट दिलं आणि गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. अजून एक चांगला चेंडू आहे. डॉट चेंडू भरपूर आतापर्यंत आलेत. पहिल्या देखील मॅच मध्ये आपल्याला असंच काही चित्र पाहायला भेटलं आणि सेकंड देखील मॅच मध्ये तोच ऍक्शन रिप्ले कदाचित आपल्याला पाहायला मिळेल. 8 चेंडू आतापर्यंत डॉट आलेत. चांगली गोलंदाजी. यावेळीचा फटका चांगला आहे. खेळाडू देखील उपस्थित आहेत, मात्र झेल ड्रॉप झालाय. मोठी फटके खेळण्याचा प्रयत्न तर केला जातोय. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 26-26. पहिली मॅच देखील पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम न जिंकली, मग दुसरा देखील मॅच मध्ये कदाचित असंच चित्र आपल्याला पाहायला मिळेल कदाचित. कारण का अजूनही याच्यानंतर अजून एक षटक बाकी आहे आणि धावांचा जर विचार केला तर स्कोर बोर्ड वरती धावा फक्त आणि फक्त आहेत 26. बनवायच्या होत्या 82 धावा, जी विजयापासून अजूनही भरपूर दूर आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केला दिनानाथनं. चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 14 देखील कंप्लीट झालाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या स्कोर बोर्ड वरती फक्त आणि फक्त 26 धावा. 26 फक्त 26 धावा झाल्या आहेत. विजयापासून भरपूर दूर आहे आणि आता फक्त फॉर्मॅलिटी अर्थातच औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. यस डीजे. छप्पन्न धावा अजूनही अल्पेश बनवायच्या आहेत. विचार जर केला तर 6 चेंडू 6 षटकार आले तर 36 होतील आणि बनवायच्या आहेत 56. अंतिम षटकामध्ये कदाचित 40+ चे हे गोलंदाज असावे. अनिल पाटील पहिलाच बॉल फुल टॉस पाठवल्या ऑन साइडला. खेळाडू उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप. मला असं वाटतं राहुल हा जो क्षेत्ररक्षक आहे प्रेक्षकाप्रमाणे भासला आणि हात बंद करायलाच विसरला. कदाचित दिवेशने हा दुसरा झेल सोडला असावा. प्रयत्न चांगला होता, मात्र चेंडू जास्त हवेत गेला कारणानं चेंडू जास्त वर देखील गेला होता. यावेळी स्विचिटचा फटका चांगला आहे. तिथं खेळाडू उपस्थित आहे. त्या दरम्यान सुहास पाटील त्याच्याकडनं चूक होणार नाहीये. परतावा लागेल मैदानाच्या बाहेर दिनानाथला. थँक्यू. चांगला झेल सुहास पाटीलच्या माध्यमातून. पुढचा बॉल राऊंड विकेट अपील पंचांकडे केली जाते. अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास थोडासा कमी असावा त्याच कारणाने अंपायर देखील इशारा करतात. लेग पॅचच्या माध्यमातून एक धाव मिळते. आता मात्र या मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे, कारण का धावांचा विचार केला तर टार्गेट भरपूर मोठा होता. राऊंड विकेट
ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू डीप मध्ये आलाय. प्रितेश पाटील उपस्थित आहेत. चेंडू उचलून फेक करणार, तोपर्यंत धाव मात्र येत ना मी ते एक. एकूण धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती फक्त 29. यावेळेस लाईन खराब आहे. स्वेर चेंडू, स्वेरच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव मिळेल. यावेळेस आता मात्र अपील आहे. लकी फॉर विकेट. वन मोर विकेट डाऊन. बॅट्समन आउट. फुल टॉस आहे ऑन साईडला पुन्हा एकदा खेळत.